नियोजन शून्य पाईपलाईन कामामुळे गांधीनगर येथील नागरिकांना नाहक त्रास। सध्या गांधीनगरात नवीन घरगुती पाणी कनेक्शनचे काम प्रत्येक गल्लीत सुरू आहे। यापूर्वी ज्या नळ कनेक्शन आहेत ते जवळपास 30 ते 40 वर्ष जुने आहेत। तसेच लोखंडी पाईप असल्यामुळे अनेक पाईपलाईन गंजले आहेत। त्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते। त्याशिवाय जुनी पाईपलाईन 3 ते 4 फूट खोल असल्यामुळे प्रत्येक घरात पाण्याचं मोटर चालू केल्याशिवाय मुबलक पाणी येत नाही। वास्तविक नवीन पाईपलाईनची गांधीनगरची नियंत्रण गरज आहे व पाईपलाईनचे काम हे गतीने चालू आहे। मात्र पाईपलाईन बसवण्याचं काम नियोजनबद्ध पद्धतीने होत नसल्याने गांधीनगरच्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। पाईप टाकताना एकाच वेळी 8 ते 10 गल्ल्यांचं खोदकाम केले जाते। मात्र खोदकाम केल्यानंतर 5 ते 7 दिवसांनी पाईप टाकून खडे मुजवले जातात। ह्या दिवसात गल्लीतील नागरिकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। गल्लीत वयोवृद्ध, अपंग, महिला व लहान मुलांना नाहकाचा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत। मात्र त्यांच्या तक्रारीकडे फारसं लक्ष दिले जात नाहीत। कंत्राटदाराने खोदकाम करतावेळी लगेच पाईपलाईन टाकून खडे मुजवावे व पावसापूर्वी काँक्रीटीकरण करावे अशी नागरिकांतून मागणी आहे। अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधू स्टार चॅनल लाईक करा। धन्यवाद।